मुलगा झाला एकदा टेन्शन गेला आता पुढचं हो ना हो. किती वर्ष झाली लग्नाला? 7. सर ते पहिल्या बाळ कशामुळे गेलं होतं तिचं? म्हणजे किती दिवसाचं होतं ते? पहिला जो गेला होता मॅडम 3rd मंथ मध्येच गेलेला होता. म्हणजे सुरुवात 3rd मंथ 1 महिना समजून घ्या तुम्ही. त्याचं क्लॉटच फॉर्मेशन झालं होतं. आणि जे सेकंड बाळ होतं दॅट वॉज कार्निवल प्रेग्नन्सी होती. तर डॉक्टरने म्हटलं की हे नका ठेवू. सो मग ते पण 1 महिन्यात 1-1.5 महिन्यात आपण हे केलं. मग जो 3rd बेबी होता दॅट इज तिसरा नका आपल्याला थर्ड केसला काय झालं, हार्टबीट आली आणि सडनली व्हॅनिश झाले. ते आपल्याला कळलंच नाही. ते 3 महिन्यामध्ये. आणि चौथं जे होतं ते गावाकडे आम्ही केलं होतं. म्हणजे तिथे प्रेग्नन्सी आम्ही डॉक्टरकडे केली होती. तर तिथे आपण 5 रोज चांगली होती 3 महिन्यापर्यंत. देन 5व्या महिन्याची ज्यावेळेला आपण सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये कळलं की बाळाचं वजनच नाही वाढलं. इट वॉज अराउंड 400 ग्रॅम्स ओनली. तर मग तरी डॉक्टरनी ट्राय केलं की पाण्याची लेवल पण फार कमी होती. 4 काही होतं मॅडम. तर त्यांनी ट्राय केलं की सलाईन देऊन त्या पाण्याची लेवल वगैरे वाढवायची. पण त्या बेबीमध्ये सबडाउनमध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ते वॉटर हे नाही व्हायचं. तर त्यामुळे अल्टिमेटली त्यांना दिसलं की हे होणार नाही. देन त्यांनी मग ते अवॉर्ड करून घेतलं 6व्या 7व्या म्हणजे 7व्या महिन्यात. वेटच नव्हतं. आणि त्यानंतर मग आता हे आपल्याकडे आता तुमच्या हात आली आहे. आता कसं वाटतंय तुम्हाला? फिलिंग मॅडम डिस्क्राईब नाही करताय ना. आज जेव्हा बाळ हातात बघतोय तो क्षण कसा आहे तुमच्यासाठी? थोडं डिस्क्राईब करा. म्हणजे थोडं फिलिंग ते काय आहे फर्स्ट टाइम. कसलं गोड बाळ आहे मस्त. मी फोटोत पाहिला होता त्याला आता. ए पिल्लू कुठे आलास तू? नगरला आलास ना? नाक वगैरे एकदम लांब आहे बाळाचं. पप्पावर गेला एकदम. तुम्ही मंत्र पण म्हणा. म्हणते काल तुम्ही